नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग जनरल नॉलेज विषयक व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। या व्हिडिओविषयी आपले मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर आजचा आपला नॉलेजेबल व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणते? ऑप्शन ए लाकूड, बी लोकर, सी चांदी, डी ॲल्युमिनियम। ऑप्शन सी चांदी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, दाबातील बदल दर्शवण्यासाठी काय वापरतात? ऑप्शन ए तापमापी, बी दाबमापी, सी पंप, डी यापैकी नाही। ऑप्शन बी दाबमापी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणता रंग अधिक उष्णता आकर्षित करतो? ऑप्शन ए पांढरा, बी निळा, सी काळा, डी हिरवा। ऑप्शन सी काळा हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? ऑप्शन ए ॲल्युमिनियम, बी टंगस्टन, सी तांबे, डी यापैकी नाही। ऑप्शन बी टंगस्टन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, कमी उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? ऑप्शन ए व्हर्नियर कॅपिलर, बी डायनोमीटर, सी स्टॅडिओमीटर, डी गोमीमीटर। ऑप्शन ए व्हर्नियर कॅपिलर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्याला याचा फायदा नक्कीच होणार आहे। प्रश्न क्रमांक 6, स्टोव्हमधील इंधन बर्नरपर्यंत कसे जाते? ऑप्शन ए द्रवाची घनता, बी केशाकर्षण, सी हवेचा दाब, डी यापैकी नाही। ऑप्शन सी हवेचा दाब हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती? ऑप्शन ए ओली माती, बी स्टील, सी प्लास्टिक, डी रबर। ऑप्शन डी रबर हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, मोटारीत बसविलेल्या रेडिएटरचे कार्य कोणते? ऑप्शन ए इंजिन तप्त करणे, बी इंजिन सुरू करणे, सी इंजिन बंद करणे, डी इंजिन थंड करणे। ऑप्शन डी इंजिन थंड करणे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? ऑप्शन ए समुद्रातील ढगफुटी, बी उष्णता, सी पाण्याखालील भूकंप, डी पाण्याचा प्रवाह। ऑप्शन सी पाण्याखालील भूकंप हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, व्होल्ट हे कशाचे एकक आहे? ऑप्शन ए विद्युत रोध, बी विद्युत विभवांतर, सी विद्युत धारा, डी विद्युत शक्ती। ऑप्शन बी विद्युत विभवांतर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, मानवी कान यापेक्षा किती कमी वारंवारतेचा ध्वनी ऐकण्यास असमर्थ असतो? ऑप्शन ए 20 हर्ट्ज, बी 55 हर्ट्ज, सी 80 हर्ट्ज, डी 95 हर्ट्ज। ऑप्शन ए 20 हर्ट्ज हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात? ऑप्शन ए 3 रंग, बी 4 रंग, सी 7 रंग, डी 8 रंग। ऑप्शन सी 7 रंग हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे खालीलपैकी काय होते? ऑप्शन ए द्रवीकरण, बी स्थितांबर, सी बाष्पीभवन, डी घनरूप। ऑप्शन सी बाष्पीभवन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14,
गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? ऑप्शन ए गॅलिलिओ, बी एडिसन, सी रॉजर बेकन, डी न्यूटन. ऑप्शन डी न्यूटन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? ऑप्शन ए क्ष किरण, बी विश्वकिरण, सी अल्ट्राव्हायोलेट, डी इन्फ्रारेड किरण. ऑप्शन सी अल्ट्राव्हायोलेट किरण हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. प्रिझममधून प्रकाश किरण गेल्यास सर्वाधिक विचलन कोणत्या रंगाचे होते? ऑप्शन ए जांभळा, बी लाल, सी हिरवा, डी पिवळा. ऑप्शन ए जांभळा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. आपाती किरणांनी स्तंभिकेशी केलेला कोन म्हणजे कोणता कोन होय? ऑप्शन ए परावर्तित कोन, बी आपाती कोन, सी विरुद्ध कोन, डी परावर्तन कोन. ऑप्शन बी आपाती कोन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. विद्युत चुंबक बनविण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात? ऑप्शन ए जस्त, बी पारा, सी तांबे, डी मृदू लोखंड. ऑप्शन डी मृदू लोखंड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. कक्ष तापमानाला पुढीलपैकी कोणता धातू द्रव अवस्थेत असतो? ऑप्शन ए सोडियम, बी इरिडियम, सी रेडियम, डी मर्क्युरी. ऑप्शन डी मर्क्युरी हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते? ऑप्शन ए घन, बी द्रव, सी निर्वात वायू, डी पोकळी. ऑप्शन ए घन हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.